नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये 8 एकर भूखंडावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाला शीख धर्मियांचे 9वे गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती। त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। त्याला भाजपनं आक्षेप घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाव दिलेलं रुग्णालय हे बेलापूरमधलं नाही असा पवित्रा घेण्यात आला आणि त्यानंतर भाजप आपल्याच मुख्यमंत्र्यांना विरोध करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। महापौर सुजाता पाटील यांनी तो आरोप फेटाळलाय। एवढी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, त्याचं अभिनंदनाचं ठराव आम्ही शिवसेनेने म्हणजे विरोधी पक्षनेत्यांना आम्ही शिवसेनेकडून आणला आणि त्याला या लोकांचा विरोध अशा पद्धतीने विरोध की तो प्लॉटच नाही, तो प्लॉट वगळून म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ठराव वगळायला बघतात हे लोक। एका अर्थे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे नाव दिलं त्या नावालाही वगळायला बघतात, कारण तो हॉस्पिटलचा प्लॉट सेक्टर आपला 15 आणि प्लॉट नंबर 4 असा तो आहे आणि त्या ठिकाणीच हॉस्पिटल बनते। अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं नक्कीच करावं लागेल, कारण नवी मुंबईला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिळणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे आता। कारण त्यांनी जर सांगितलं, आता आमदार मंदाताईंनी जेव्हा विषय मांडला हॉस्पिटलचा तेव्हा त्याच्यात होईल नाही होईल असाही बऱ्याच लोकांचा संभ्रम होता, पण आता जेव्हा मुख्यमंत्री साहेब सांगतात की नवी मुंबईमध्ये होणाऱ्या हॉस्पिटलला ते नाव देणार आहेत तर नक्कीच ते होईल। पण आमचं फक्त म्हणणं होतं की त्या सदर भूखंडाचा उल्लेख तिथं नको व्हायला होता, कारण ते मैदानासाठी आम्ही त्याची मागणी करत होतो। आणखी एक बातमी नवी मुंबईची। नवी मुंबई महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्यासाठी सभागृहानं आज मंजुरी दिली। नवी मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी सध्या मोठ्या संख्येनं निवृत्त होत आहेत, कारण त्यांचं निवृत्तीचं वय हे 58 आहे। त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला अनुभवी माणसांची कमतरता भासू लागली आहे। या परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। राज्यात शासकीय निवृत्तीचं वय 58 वर्ष असल्यानं नवी मुंबई महापालिकेनं केलेल्या मागणीला राज्य सरकार आता कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या आजच्या महासभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातल्या शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिली, पण या प्रस्तावाच्या वेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवक सभागृहात एकमेकांना भिडल्याचंही दिसून आलं। त्यांनी एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप केल्यानं बराच वेळ गोंधळही पाहायला मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।